नमस्कार. MPSCच्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये घड्याळ हा विषय अनेकदा वेळखाऊ आणि कठीण वाटतो, बरोबर? पण आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण घड्याळाची संपूर्ण यंत्रणा अगदी सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. यामागचं लॉजिक एकदा समजलं की परीक्षेत या टॉपिकचा एकही मार्क हातातून जाणार नाही. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. आधी घड्याळाचे बेसिक नियम, मग कोनांची गणिते, त्यानंतर आरशातील प्रतिमा कशा काढायच्या, काही अत्यंत महत्त्वाचे शॉर्टकट्स आणि शेवटी थोडा सराव. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, घड्याळाचे मूलभूत नियम. आता इथे खूप रंजक गोष्ट आहे. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्या वेगात प्रचंड तफावत असते. तास काटा अगदी संथ चालतो, म्हणजे एका मिनिटात तो फक्त अर्धा अंश पुढे सरकतो. पण तोच मिनिट काटा पहा, एका मिनिटात चक्क 6 अंश धावतो. वेगातील हाच फरक या पूर्ण यंत्रणेचा बेस आहे, जो कायम लक्षात ठेवायला हवा. आणि हा डेटा तर अगदी तोंडपाठच असायला हवा. हे दोन्ही काटे दर 12 तासात बरोबर 11 वेळा एकमेकांवर तंतोतंत जुळतात. म्हणजे साहजिकच संपूर्ण 24 तासांच्या चक्रात ते 22 वेळा एकमेकांवर येतात. हा आकडा परीक्षेत वेळेची खूप मोठी बचत करू शकतो. याचसोबत आणखी एक नियम लक्षात ठेवायचा आहे. घड्याळाचे दोन्ही काटे दर तासाला बरोबर एकदा एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिशेला येतात. सोप्या भाषेत सांगायचे तर ते एकमेकांसोबत 180 अंशांचा कोन करतात. हे घड्याळाच्या प्रत्येक तासात न चुकता घडते. पुढे वळूया, अंशात्मक कोनांची गणिते कशी करायची ते पाहू. कोणत्याही वेळेला या दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोन आहे हे काढण्यासाठी आपल्याला एका सूत्राची गरज लागते. आणि हे सूत्र फक्त 2 गोष्टींवर चालते. एक म्हणजे h, ज्याचा अर्थ आहे तास, आणि दुसरे म्हणजे m, म्हणजेच मिनिटे. प्रश्न कसाही फिरवून विचारला तर या 2 व्हेरिएबल्सच्या मदतीने आपण अचूक उत्तर काढू शकतो. आता पाहूया एक अत्यंत ट्रिकी वाटणारा पण सोपा भाग, आरशातील प्रतिमा शोधणे. परीक्षेत आरशातील वेळेचे प्रश्न आले की अनेक जण कन्फ्यूज होतात. पण यासाठी एक भन्नाट ट्रिक आहे. पहिली पायरी, दिलेली वेळ सरळ 11:60 मधून वजा करायची. आणि दुसरी पायरी, जर दिलेली वेळ 12च्या पुढची असेल, म्हणजे रेल्वेच्या वेळेनुसार 13 किंवा 14 वाजले असतील, तर ती वेळ 23:60 मधून वजा करायची. बस, फक्त ही 2 मूल्ये लक्षात ठेवली की उत्तर सेकंदात समोर येतं. आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेतील शॉर्टकट्स. MPSCमध्ये वेळ खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे काही गोष्टी बघताक्षणी क्लिक झाल्या पाहिजेत. प्रश्नात जेव्हा काटे एकमेकांवर आले आहेत असे शब्द दिसतील, तेव्हा डोक्यात लगेच 0 अंश ही व्हॅल्यू आली पाहिजे. काटे एकमेकांवर म्हणजेच 0 अंशाचा कोन, हे पक्क लक्षात ठेवा. आणि याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती असेल तर, जेव्हा प्रश्नात म्हटलं असेल की दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध दिशेला आहेत, तेव्हा अजिबात विचार करत बसायचं नाही. तो कोन नक्कीच 180 अंशाचा असतो. इथे कोणतंच गणित करण्याची गरज नाही. आता काटकोणाची म्हणजेच 90 अंशाच्या कोणाची केस पाहू. घड्याळात काटकोन खूप वेळा तयार होतात. एका तासात चक्क 2 वेळा. ह्याच हिशोबाने 12 तासात ते 22 वेळा आणि संपूर्ण 24 तासात तब्बल 44 वेळा काटकोन तयार करतात. हा आयोगाचा एक अत्यंत आवडता आणि वारंवार विचारला जाणारा स्टॅटिस्टिक आहे. शेवटचा टप्पा, आत्तापर्यंत जे पाहिलं त्याचा सराव आणि प्रत्यक्ष उपयोग. चला एक प्रश्न सोडून पाहूया. प्रश्न असा आहे की 3:40 दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन असेल. आता इथे आपल्याला अचूक वेळ दिली आहे आणि गणितीय कोन शोधायचा आहे. आता मघाशी आपण जे सूत्र पाहिलं त्यात hच्या जागी 3 आणि mच्या जागी 40 टाकून व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला अगदी परफेक्ट उत्तर मिळतं, 130 अंश. सूत्राचा योग्य वापर केला की हे 130 अंशांचं उत्तर अत्यंत आत्मविश्वासाने आणि सहज मिळवता येतं. थोडक्यात सांगायचं तर, घड्याळाची ही बेसिक यंत्रणा एकदा समजली की या टॉपिकवरचा कोणताही प्रश्न अडवू शकत नाही. हे शॉर्टकट्स आणि सूत्रे जर आधीच तोंडपाठ असतील तर परीक्षेत कितीतरी मौल्यवान वेळ वाचू शकतो. आणि शेवटी स्पर्धा परीक्षेत वाचलेला वेळ म्हणजे मिळवलेले मार्क्स, हेच खरं यशाचं समीकरण आहे. मग आता सांगा, पुढच्या वेळी घड्याळाचा प्रश्न दिसल्यावर तो पारंपरिक पद्धतीने सोडवणे योग्य ठरेल की या भन्नाट शॉर्टकट्सने? नक्की विचार करा.